नमस्कार. आज आपण या ठिकाणी तुंगत येथील प्रकाश तात्या पाटील यांच्या हरभऱ्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. कष्ट तेवढंच, हवं असतं ते योग्य नियोजनाचं योग्य मार्गदर्शन ते मिळतं फक्त आपल्याला प्रेरणा बीज भंडार पंढरपूर येथेच. तर या ठिकाणी प्रेरणा बीज भंडारचे प्रतिनिधी आणि शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. लखडलेल्या हरभऱ्यामागचा फॉर्म्युला काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नाव काय आपलं? बंडू फरड. मी आता इथं प्रकाश तात्यांच्या शेतामध्ये आहे. मॅनेजमेंट करतोय असे शेताचं. मी आता हे आपण हरभरा पेरलेला आहे. हरभरा पेरल्यापासून हरभरा काढणीपर्यंत प्रेरणा भंडारामधनं आपल्याला सगळं ट्रीटमेंट मिळालेलं आहे, व्यवस्थित मिळालं आहे. प्रेरणाचे प्रतिनिधी आपण इथं उपस्थित आहात. तर हा जो हरभरा लखडलेला आहे याचा फॉर्म्युला काय वापरलेला आहे तुम्ही? आता वास्तविक पाहता प्रेरणा बीज भंडार हे नुसतं बियाणं विकून थांबत नाही. त्याबरोबर असे प्रेरणा बीज भंडारमध्ये प्रतिनिधी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जातात. प्रत्येक वेगवेगळे पीक असतं, त्यानुसार सर्वे करतात आणि त्या पिकानुसार मार्गदर्शन करत असतात. त्या पिकाला बी स्वतः पूर्णतः बीज प्रक्रियेपासून हार्वेस्टिंगपर्यंत, आता जो 15 दिवसानंतर हार्वेस्टिंग होणार आहे तिथंपर्यंत पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये बीज प्रक्रिया करत असताना कोणता फॉर्म्युला वापरला जातो तो बी फॉर्म्युला आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलेला आहे. त्यानंतर तणनाशक हे फक्त उगवणीपूर्वीच हरभऱ्याला येतं, तेही इथं आपण वापरलेलं आहे. फुटवा आणि जी वाढीची अवस्था असते फॉर्म्युला सेट केलेला आहे, तो जर फवारला तर हरभरा या पिकाची फुटव्याची संख्या वाढू शकते आणि वाढ बी एक समान होऊ शकते. दुसरी स्टेज इथे ती फ्लावरिंग आणि सटिंगची. आणि फ्लावरिंग सटिंगच्या दरम्यान अळीचा प्रादुर्भाव असेल, फुलाची संख्या कमी असेल, घाटीची संख्या वाढवायची असेल त्याच्या अनुषंगाने, आणि त्याचबरोबर अळी जर कुठं आढळली तो बी फॉर्म्युला आम्ही सेट करून आम्ही शेतकऱ्याला देतो. तो इथं आम्ही प्रयोग केलेला आहे. त्याचंही फलित म्हणून आपण इथं बघू शकतो की हरभऱ्याला भरपूर घाटे लागलेले आहेत आणि शेंड्याच्या बाजूला फुलंही लागलेली आहेत. हरभऱ्याच्या 3 अवस्थेपैकी हा पहिल्या स्टेजमधला प्लॉट आहे. ह्या स्टेजमध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यापैकी शेंडा मारणे, त्याचबरोबर एकसारखा वाढ व्हावी आणि फुटव्याची संख्या अधिक वाढावी यासाठी आम्ही प्रेरणा बीज भंडारच्या माध्यमातून एक उत्तम फॉर्म्युला देतो. शेंडा मारणं आणि फवारणीतून फुटव्याची संख्या अधिक होते. जेवढ्या अधिक फुटवे तेवढे पुढं येणारं जे घाटीची संख्या अधिक असते, अर्थातच उत्पन्न वाढते. ही हरभऱ्याची 2 नंबरची स्टेज आहे. तर प्रेरणा बीज भंडार मधून यासाठी काय फॉर्म्युला आणि काय स्प्रे वगैरे? ह्या फ्लावरिंग सटिंगच्या स्टेजमध्ये आपण फुलं लागण्याच्या आधी पाणी देतो. पाणी द्यायच्या आधी खतं व्यवस्थापन करतो. त्यानंतर पाणी दिल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना आपण एक स्प्रेचा फॉर्म्युला प्रेरणा बीज भंडार यांच्या माध्यमातून दिलेला आहे. त्यामध्ये एक अळीचा आणि त्याबरोबर फुलसंख्या वाढावी याचा एक फॉर्म्युला सेट करून दिलेला आहे. हा 2 नंबर स्टेजला आलेला हरभरा आहे. याची अधिक काळजी आता आपल्याला घ्यावी लागते आणि काळजी घ्यायची म्हटलं की फॉर्म्युला योग्य तो यूज करावा लागतो. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला प्रेरणा बीज भंडार पंढरपूर येथे मिळेल. योग्य तो फॉर्म्युला यूज केला तर घाट्यांची संख्या अधिक वाढेल आणि उत्पन्नही जास्त मिळेल. या शेतकऱ्यांनी केलेला प्लॉट काढणीला आलेला आहे. याची घाटीची संख्या बघितली तर ह्यांना चांगल्या पद्धतीनं ॲव्हरेज मिळू शकतं आणि चालू मार्केट भावानुसार आपल्या या पिकाचं चांगलं उत्पन्न मिळू शकतं आणि आपलं आर्थिक नियोजन करू शकतो. हरभरा हे पीक कमी पाण्यावरचं पीक आहे. जास्त पाणी झाल्यानंतर हरभरा ओमळू शकतो. थोडक्यात मर बी येऊ शकते. या मरीचे पाण्याबरोबर बुरशीजन्य रोगामार्फत बी मर होऊ शकते. त्याचबरोबर खोडकीड सारखी जर रोग असेल जमिनी अंतर्गत, त्याच्यावर जर आपण उपाययोजनेसाठी प्रेरणा बीज भंडारच्या माध्यमातून फॉर्म्युला सेट केलेला आहे, तो मारून असे मर रोगीपासून जे घटणार उत्पन्न आपण वाढवू शकतो. योग्य वेळेवर योग्य ती फवारणी आणि योग्य ती प्रेरणा बीज भंडार मध्येच. प्रेरणा बीज भंडार पंढरपूर.